हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण मिनी पर्स करणार आहोत. त्यासाठी लागणारे सगळं मटेरियल आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक नॉट बांधून घ्यायची आहे. त्यानंतर 20 चेन करायचे आहेत आपल्याला. ट्वेंटी चेन आपल्या कंप्लीट झाल्यात. आता आपल्या स्टार्टिंगच्या 2 चेन स्किप करून 18 डबल क्रोशिया कंप्लीट करायचा आहे. डबल क्रोशिया कसं करायचं ते बघून घ्या. यान ओव्हर करायचं आहे. हुक इन्सर्ट करून 2 लूपमधून यान ओव्हर करून घ्यायचं आहे. आता लास्टच्या चेनमध्ये आपल्याला 2 DC इन्क्रीज करायचे आहेत आपल्याला, कारण आपल्याला ते राऊंड शेप आलं पाहिजे. तिथं टोटल 3 चेन करायचे आहेत, म्हणजे डबल क्रोशिया करायचं आहे आपल्याला. टर्न करून घ्यायचे आणि त्याच चेनच्या साईडची चेन जी सेकंड चेन आहे त्याच्यात आपल्याला 2 DC करायचे आहेत. परत आधी जिथे इन्क्रीज केले त्याच्यानंतरची जी चेन आहे त्यात आपल्याला करायचं आहे इन्क्रीज. कंटिन्यू आपल्याला एंडपर्यंत डबल क्रोशिया करत जायचं आहे. आता या लास्ट चेनमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशिया करायचे, परत इन्क्रीज करायचे आणि स्लिप नॉट करून 1 चेन करायची. आता आपली 1 चेन झाली आहे. इथून पुढे आपल्याला कंटिन्यू जितके राऊंड आपल्याला पाहिजे
तितके राऊंड आपल्याला डबल क्रोशियाच करायचं आहे. हा आपला फर्स्ट राऊंड आहे, त्यात पण आपण डबल क्रोशिया करणार. सेकंड, थर्ड, फोर्थ जितके तुम्हाला राऊंड घ्यायचे तितक्या राऊंडपर्यंत आपल्याला डबल क्रोशिया करत जायचं आहे. जर तुम्ही मार्कर स्टिच ॲड केला तर तुम्हाला एंड कुठे झाला आहे आणि स्टार्टिंग कुठं करायची हे लगेच समजून येतं. आणि मेन स्टिच वाकडी जात नाही, स्ट्रेट असती, वरपर्यंत येत राहते. मार्करचा यूज करायचा जास्त करून. हे माझं कंप्लीट झालं आहे. टोटल 12 राऊंड घेतलेत, कारण की माझा जो यान आहे त्याची थिकनेस खूप कमी आहे. तर तुमचा यांची थिकनेस जास्त असेल तर तुम्ही 5-6 राऊंडमध्ये कंप्लीट करू शकता. तुम्हाला जसं हवे तसं, पर्सची साईज केवढी हवी आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही करू शकता. आता मला एवढे पाहिजे होते तर मी एवढी. आता येलो कलरनी मॅजिक रिंग करून घ्यायची आहे. मॅजिक रिंग झाल्यानंतर आपल्याला 2 चेन करायचे आहेत. टू चेन नंतर आपल्याला हाफ डबल क्रोशिया करायचा आहे 8 टाइम्स. हाफ डबल क्रोशिया बघ कसं करायचं आहे. सगळ्या लूपमधून आपण यान ओव्हर करायचं आहे. यान ओव्हर करून हुक इन्सर्ट करून तिन्ही लूपमधून बाहेर काढायचं आहे. असं 8 टाइम्स करायचं आपल्याला. आता मॅजिक रिंग आपल्याला क्लोज करून टाकायची कंप्लीट. आता स्लिप नॉट करून 1 चेन करायची आपल्याला.
स्लिप नॉट करून 1 चेन करायची आहे आणि 2 चेन स्किप करून इन्क्रीज करायचं आहे. स्टेप बाय स्टेप करायचं आहे. स्टार्टिंगला 2 चेन स्किप केल्यानंतर नंतरच्या राऊंडमध्ये 3 चेन स्किप करून इन्क्रीज करायचं आहे. नंतर मग 4 चेन नंतर इन्क्रीज करायचं आहे. स्टेप बाय स्टेप एक एक वाढवत जायचं आहे आपल्याला. जसं तुमच्या यांची थिकनेस आहे किंवा तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कसं घ्यायचं आहे त्यानुसार. आणि लास्टचे किती हे करायचं 18च्या टेबलनुसार आपल्याला ते वाढवत जायचं आहे. 16 नंतर 24 नंतर 32 असं इन्क्रीज करत जायचं आहे आपल्याला हळूहळू. ह्या चार्ट दिले त्यानुसार आपल्याला करायचं आहे. आपला हा सर्कल कंप्लीट झाला आहे. आता व्हाईट यान आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे पेटल्ससाठी. पेटलसाठी यान जॉईन केल्यानंतर आपल्याला 2 चेन करायचे आहेत आणि नेक्स्ट स्टिचमध्ये यान ओव्हर करायचं आहे. ट्रिपल क्रोशिया करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट चेनमध्ये 2 टाईमाला ट्रिपल क्रोशिया करायचं आहे. आता बघा ट्रिपल क्रोशिया कसा करायचा आपल्याला. 2 वेळा यान ओव्हर करून घ्यायचं आहे. हुक इन्सर्ट करायचं आहे. लूप 2 लूपमधून आपल्याला यान ओव्हर करत जायचं आहे. आता लास्ट 2 ट्रिपल क्रोशिया झाल्यावर 2 चेन करायचे आहेत. नेक्स्ट स्टिचमध्ये चेनमध्ये आपल्याला स्लिप नॉट करायची. हेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. स्लिप नॉट झाल्यावर परत 2 चेन करायचे आहेत. यान ओव्हर करायचं आहे 2दा आपल्याला. यान ओव्हर केलं 2 टाईम. नेक्स्ट स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून यान ओव्हर केले. लूप 2 लूपमधून हुक इन्सर्ट केले. आता अजून एक ट्रिपल क्रोशिया. असंच कंटिन्यू करत जायचं आहे आपल्याला.
तसे कंटिन्यू करून नेक्स्ट स्टेपला भेटूयात. असं पूर्ण कंप्लीट झालं असं दिसेल. आता हे आपल्याला बॅक साईडला जॉईन करून घ्यायचं आहे. मेजरमेंट नीट घेऊन आता आपल्याला हे स्टिच करायचं आहे. स्टेपिस्टिक नीडलनी ते शिवून घ्यायचं आहे. पूर्ण स्टिच करून परत भेटूयात. ही आपली मिनी पर्स रेडी झाली आहे. ही स्टिच करण्यासाठी मी हुक यूज केले होते जे स्मॉल साईजमध्ये आहेत. तुम्ही लॉंग साईज यूज करू शकता तुमच्या पर्सच्या अकॉर्डिंग. सो ही आपली मिनी ब्युटिफुल पर्स रेडी झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. ओके.